आज काय आमचा किरण कोल्हापूरला माघारी चाललेला, कारण लय आजारी पडलाय तो आणि त्याला इथं राहून काय अजून बरं वाटेना. म्हणला घरी जाऊन ठणठणीतच होऊन येतो. आणि आम्ही दोघं त्याला सोडासाठी सातारच्या स्टँड पर्यंत जाणार होतो. आणि भाऊ तर काय सर्दी खोकला तापाने जामच आहे. वडाप आल्या वडाप मध्ये जाऊन जागा पकडली आणि डायरेक्ट सातारा जायला निघालो. आणि सकाळ सकाळच किती आबाळ आलंय बघा तुम्ही. सातारच्या पोवई नाक्यावरनं स्टँड वर गेलो आणि भाऊचं नशीब इतकं चांगलं आहे की तिथं गेल्या गेल्याच त्याला कोल्हापूर एसटी लागलेली. त्याची एसटी गेल्यावर आता म्हणलं आम्ही काय करायचं, म्हणून जरा स्टँडच्या आतनं जाऊन आलो आणि बाहेर येऊन सातार मधल्या मित्राला फोन लावला. मग त्याच्या गाडीवर बसून निवांत सातार मध्ये जरा वेळ फिरलो. आणि अजिंक्य तारा केला किती बाहेर दिसतोय बघा लांबनच. बघू सुट्टी असलो आपण पण फिरायला जाऊ कधीतरी. त्याला म्हणलं आलाय तर आता आम्हाला शेंद्रेपर्यंत तरी सोड. त्यांनी मग बोगद्यातनं गाडी घातली आणि डायरेक्ट शेंद्रेला जायचा रोड धरला. पाहिजे तर म्हणला अरे पन्हाळ्यावर आल्या का वाटायला लागले. त्याला म्हणलं अरे साताऱ्यात लय काय काय बघण्यासारखं आहे, आपण पण एक दिवशी जाऊ फिरायला. भाव आपल्याला शेंद्रेमध्ये आपल्या रूम पर्यंत सोडायला आलता. नंतर मग आम्ही पण कॉलेजचे कपडे घातले आणि कॉलेजला जायला निघालो. कॉलेजमध्ये 2 लेक्चर झाल्यावर आम्हाला जायचं होतं रूमवर, का तर आमच्या रूमवर एक नवीन गाडी येणार आहे म्हणून त्याला पण रूम दाखवायला न्यायचं होतं. भाऊ सामान बिमान गच्च घेऊन आलता, त्याचं सामान रूमवर जाऊन ठेवलं आणि आम्ही परत कॉलेजला जायला निघालो. कॉलेजमध्ये आपल्या अजून 2 लेक्चर होते, ते 2 लेक्चर करून आम्ही निवांत कॉलेजच्या आवारात फिरत होतो. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकलला पण जायचं होतं. आणि भावांना आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. जाता जाता लाईक आणि फॉलो करून जावा.